आमचं दोघांचं का? त्यांची बैल जोडून घेतो नंतर तुमच्या दोन भाव बघ रे इकडे बघा. हर हर महादेव. तर आज सकाळी सकाळी व्लॉग चालू केलेला आहे कारण वाजलेले आहेत 4 आणि चाललेलो आहोत आम्ही रायगडला जास्त लोक नाही चालत. मी मिलन आणि स्वराज आणि स्वराजचा एक मित्र हे 4 जण चाललेलो आहेत. किती दिवस गेलो नव्हतो रायगडला म्हणून आज इच्छा झाली रायगडवर जायची म्हणून निघालेलो आहोत. आणि मिलन येत आहे. मिलनचं घर स्कूटी तर लावलेली आहे. कधी निघेल तो 5 मिनटं बोलेला 5 ते 10 मिनटं होऊ शकतात. पासून तर रायगड 151 किलोमीटर आहे आणि आम्ही काहीच घेतलं नाही. फक्त चार्जर एनर्जी ड्रिंक आणि सेल्फी स्टिक घेतलेले आहे कारण जाऊन लगेच रिटर्न यायचं आहे. त्यामुळे 151 किलोमीटर आहे त्यामुळे 3 तास तर आरामात लागतील आणि सकाळी 7 वाजता तर पोचू आम्ही. म्हणजे सकाळी ट्रेक चालू केला की जास्त ऊन नाही लागणार आणि दुपारी तर खूपच ऊन होतो. दुपारी आराम करू आणि संध्याकाळी निघू. आणि 5 मिनिटात बोललेला 5चे 15 आणि 15चे 20 कसे मिनिटं झाले ते समजले नाही. इथे बसून मला कंटाळा आलाय आणि आत्ता गाडी चालू केली बघा. तो आता उतरला परत जाणार आणि परत धावत येऊन परत रिटर्न येईल आणि परत अर्धा तास लागेल गाडी चालू करायला. म्हणजे फुल टाइमपास म्हणजे एकदम टाइमपास. गाडी बंद पडल्यावर असा धक्का मारायला लागतो. गाडीच चालू नाही होईल. मला वाटतंय इथनाच रिटर्न जावं लागेल स्टोऱ्या विऱ्या डिलीट करून. साडे 6 वाजता गाडी बंद पडलेली आहे. मी आता वाजलेले आहेत 10:30 म्हणजे पूर्ण 10:30 काय 4 तास माणगावमध्ये तिकडे तिकडे फिर कारण तो बाईकवाला आला नव्हता गॅरेजवाला. त्याचा जरा सकाळी लेट आला. तो 9:30ला आला. नंतर त्याने गाडी इकडे आणली आणि नंतर काम चालू केलं आणि काम तर संध्याकाळपर्यंत होणार कारण इंजिन लॉक झाला आहे गाडीचा. आणि त्याने दुसरी बाईक दिलेली आहे का तर रायगडवर जायला. आणि इकडे मिलनने तर गाडी काढलेली आहे आपली. त्या गॅरेजवाल्याने एक KTM दिली आणि ती स्वराजने फक्त जस्ट पुढे घेतली. 4-5 पावला पुढे गेला आणि बंद पडली. ही बघा स्वराजनी चालवली तर बंद पडली लगेच. त्या मेकॅनिकलनी चालवली लगेच चालू झाली. म्हणजे स्वराज बनवती जाम आहे. जाम म्हणजे जामच. फायनली स्वराज निघला गाडी घेऊन आणि परत त्याने बंद केली. आणि त्याने स्वराजने हात लावला लगेच गाडी बंद पडली. परत त्याने हात लावला चालू झाली. म्हणजे स्वराज जामच बनवते आहे. आज मला वाटते इथंच म्हणजे गॅरेज टू दुसरा गॅरेज टू पहिला गॅरेज असंच मला वाटतं. स्वराजने आंघोळ धुवून आला नाही आणि त्याने हातात घेतल्यावरच गाडी चालू होईना. दुसऱ्याने घेतल्यावर चालू होते गाडी. काय समजा नाही कसं काम आहे. फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता वाजलेले 11:30 चाललेलो आहोत आम्ही कुठे रायगडावरती. इथून 30 किलोमीटर रायगड आहे आणि 30 किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला 5 तास झाले. आता तिसरी गाडी घेतली आणि तिसरीचा चावी अटकवली. काय बोटा करते काय माहिती बघा. चावी अटकवली म्हणजे कधी लेवल काय प्रो लेवलचा पण होती आहे.
आलेलो आहे रायगड जवळ आणि कमानी तर लागलेलं आहे आणि वातावरण बघा एक नंबर झालेलं आहे. ऊन असता तर लय हालत बेकार झाली असती. लो ऑइल प्रेशर. आता रायगड आलोच नाही, सौरात पुरा आलो कमानी पासून. हॅलो दादा, RC 200 घेऊन आलो आम्ही आणि याचं मीटरमध्ये दाखवतोय लो ऑइल प्रेशर. हां धन्यवाद. फायनली खूप टाईम नंतर म्हणजे निघालेलो घरातून 4 वाजता आणि वाजलेले आहेत आता 12, परफेक्ट 12 वाजले. 11:56 झालेले आहेत आणि आत्ताशी रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आता आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि मिलन तर मागण्यात येणार कारण त्यांनी हेल बिल घेतलेला आहे. कारण त्यांनी हेल सोडलेला काय तर काय माहिती कशासाठी सोडलेला. परत एकदा पुन्हा तयारी केली. हेलचा 3 घेतलेत कॅन आणि तो पीत येणार का तर त्याला वाटतं एनर्जी भेटेल. काय नाही एनर्जी. ऊन एवढा लागते की डोक्यावर रुमाल घेतलाय आणि फक्त डोक्यालाच ऊन लागते. बाकी थंड हवा आहे ते थोडं बरं वाटते. नाही बेकार. काकडी खायला थांबला एक. काकडी सारखा झालाय काम. काय ना उन्हाच्या मध्ये जास्त त्रास झालाय आणि ते एवढं काय वाटला नसतं. आतमध्ये बसायला स्वराला जाम मजा वाटते गुफेत आणि वरती बघते जर पडला बिडला डायरेक्ट स्वराज येतच. स्वराज होईल. आतमध्ये बसला मजा घेते, फ्री घेते आणि चॉकलेटा घेतलेत बारीक पोरांसारखी आणि काकडी खाऊन जस्ट थोडासा 2 पावला पुढे चालव टकमक टोकाचा व्ह्यू दिसायला लागलाय म्हणजे एकदम क्लासी. आणि आता आलेलो दरवाजाजवळ. जसं एका ब्लॉगमध्ये सुधागडला दाखवलेला होता सेम टू सेम तसाच दरवाजा आहे. एकदम डिट्टो कॉपी. सरळ येऊन मग राईट साईडला दरवाजा आहे. समोरून आलं तर वाटते समोरच भिंत आहे. राईट साईडला दरवाजा आहे आणि वारा बघा असला भारी वाटतोय एकदम क्लास. आणि इथून आपण आतमध्ये आलेलो आणि जसं आपण सुधागडला बघितलेलं आपण याच्या वरती पण जाऊ. रोड आहे पण इथून बंद केलेला आहे. इथून आपण खालून असं वरती आलो. असं दरवाज्यात ना असं येऊन असं वरती आलो. असं समोरून आल्यावर दरवाजा दिसत नाही. असा जेव्हा राईट साईडला बघितल्यावर दरवाजा दिसतं आणि इथे वरती जाऊ शकत नाही. इथे बंदी घातलेली आहे बघा. आणि रायगडावर तटबंदी बघा. तटबंदी पूर्ण
टकमक टोकाच्या खालपर्यंत आहे. पूर्ण सावली आलेली आहे, मस्त वाटते कट्टाड्यावर बसून आणि वारा पण एकदम भारीच वाटतोय. आणि आम्ही वरती आलेलो आहेत न वेट करत आहोत मिलनचा कधी येतोय, कारण त्याला लागतोय 1 तास लागतो नॉर्मल माणसाला, तर त्याला 1.5 तास नाही तर 2 तास जातात. म्हणून त्याचा वेट करत बसलो, नंतर वरती जाऊ. असेल म्हणजे अर्धा 1 तास रेस्ट करून मिलन पण आमच्या सोबत आलेला आहे ना, तो फोटो काढत आहे. आणि इथे बघा तोफ दिसतात आपल्याला, आणि या तोफांची आत्ताची स्थिती बघा आणि त्या खाली काय स्थिती असेल तोफांची. आणि आधी बघा कसा होता ना, आत्ता कसा केलेला आहे बघा, बिफोर आणि आफ्टर. आणि आतमध्ये आल्यावर बघा आणि इथून वरती जायला रोड आहे. मी नंतर व्हिडिओ फोटो काढतो आणि आवाज घुमतोय नुसता. चल मस्त. आता वरती जाऊया. आणि या बघा पायरी, आणि इथे एकदम थंड वाटत मस्त. इथं बघूया सगळे इकडचा नजारा वेगवेगळा असतो. इथून आपण वरती आलो आणि परत इथून खाली जाऊ आणि इथून परत वरती येऊ. याची चष्मा देऊ दे, नुसता चष्मा चष्मा करते. चला दादा 1 मिनिट. आणि पहिलेची बांधकामाची पद्धत बघा कशी होती. आपण इथून आलो पण इथे समोर दिसतच नाही काय आहे की नाही, असं वाटतं की काहीच नाही, वरती जायला रोडच नाही. पण आतमध्ये गेल्यावर समजतं इथून वरती जायला रोड आहे. आणि आतमध्ये आले बघा स्वराज्याचं पहिलं तोरणा केलेला म्हणलं. म्हणून आज आपण अभिमानाने म्हणतो की अंधार पार झाला, हवा अंधार पार झाला, एक दिवा पाहिजे आणि या देशाला पुण्य कैसांचा शुभा पाहिजे, देशाला पुण्य कैसांचा शुभा पाहिजे. इथं महाराजांचं निधन झालं, या साईडला दगडात काही टाकेल, आज आपण त्याला पाण्याची राती म्हणतो, त्या खाली हाऊस म्हटलं जातं. म्हणजे जर कोणी कामचुकारपणा केला ना तर त्याला शिक्षा म्हणून याच्यात कावड्याने पण होता लागलं. कावड माहिती ना कांद्या अडकवची असते. समोर एक खड्डा आहे, राजांचं पाठ्यपाय अंगोलीचं नाणेघर आहे. या पाहुणे
आपण आता मेन करा कवर आणि आपल्याला दिसलेला हा तिसरा हौद आहे आणि बांधकाम चालूच आहे. साईडचा नजारा तर खूप, त्यामुळे पिठला भाकरी खायला, पिठला भाकरी टेस्ट करू आणि जर चांगली लागली तर मिलन 2 तरी प्लेट खाणार, म्हणजे 4-5 भाकऱ्या तर आरामात लोलवणार. आणि इकडे आलो सोलर पॅनल लावलेला आहे आणि कालू 4 तरी भाकरी खायला स्वरा 100%. मिलन तू कधी? आणि आता जेवायला बसलो रायगडावर, इथेच आलेले जेवायला. पिठला भाकर तर आलेला नाही म्हणून तोंडा कशी झाली जागा. आल्यावर निसत्या चुंबड्या पडतील. कसला वारतोय बघा. पिठला भाकर खाल्ला ना तिथे थोडा आराम केला, म्हणजे थोडा बरा वाटला. आणि बघा कसं चालताना आज साठलं असं चालतं. जाऊया आता पुढे. चला, जगदीश्वराचे तर दर्शन झाले आणि समाधी बघून पण झाली. तर आता जाऊ टोकावर ना आणि तिथे जाऊन डायरेक्ट खाली उतरू आपण. आणि इथे हवा तर खूपच आहे आणि ढग तर पूर्ण आलेले आहेत, सावली सावली झालेली आहे. चला, टकमक टोक तर बघून झालेला आहे आपला. आणि तिथे पब्लिक होती म्हणून फोटो काढायलाच नाही भेटली. की छोटूच आहे तो, तिथे पब्लिक होती त्यामुळे व्हिडिओ काढताच नाही आली. आणि हे बघा, हे टकमक टोक आणि आपल्याला जायचं वरती. पण वरती न जाता हा शॉर्टकट घेऊ आपण. हा शॉर्टकट घेऊन डायरेक्ट इथे निघू. जर वरतून गेला तर इथून 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 असं जाऊन इथेच निघायला येईल. त्यामुळे आपण शॉर्टकटने जाऊ आता. चला, टकमक टोकावर ना आपण इकडून आलो, असं आलो खाली आणि आता इकडून चाललेलो इकडे. आणि आपली गँग तर चाललेली आहे आणि खूप दमलेली आहे. वरती त्यांना फक्त पिठला भाकरी भेटला म्हणून ते जामच खुश झालेले आहेत. हे संध्याकाळी आता वाजलेले 6:30 आणि पूर्ण म्हणजे गडावर कोणच नाही आहे. पूर्ण गड खाली एकदम सायलेंट वाटतो आणि मस्त वारा येतोय.
एकदम भारी वाटतो संध्याकाळी उतरताना. सकाळी तर खूप गर्दी होती, म्हणजे सकाळी म्हणजे 2 वाजता चालायला आम्ही स्टार्ट केलेला तेव्हा खूप गर्दी होती वरती. आणि माणगावला आल्यावरही करा नुसतीच वापरली बघा. बेकार म्हणजे बेकार आलं. गिअर लागायची पाली, डायरेक्ट गिअर लागायची पाली. आता वाजले 10:30 तरी आम्ही तिथं गाडीचं काही काम झालंच नाही, म्हणजे अजून कामच चालू आहे गाडीचं, कारण इंजिन लॉक झालेला त्यामुळे इथं जायचं. आणि सकाळी 4 वाजता निघालो घरातून, म्हणजे 3ला उठलो. अजून झोप तर खूप आली डोळ्यावर आणि अजून 2 तास रनिंग पुढं जायचं आहे आपल्याला. हा सगळा खोललेला. लोक मला पूर्वी मेसेज करतात तू एवढं चालला असते. आज इथं झोपायला लागेल असं वाटायला लागलाय गाडीचा, तर परत तोच प्रॉब्लेम. आज इथं झोप. आता आम्ही निघालेलो आहोत आणि स्वराज थांबणार आहे. गाडीचं काही काम झालेला नाही. स्वराज याडा आहेस काय? चला 12 वाजलेल्यात घरी जाऊन मस्त झोपतो. 2 वाजता आम्हाला चला मी आता जातो. स्वराजला इथं थांबायला लागेल, गाडीचं काही काम झालेलं नाही. बाबू 2 गाड्या दादा 12 वाजून गेलं बाबू.